एकेकाळी आपल्या घरामध्ये एक टीव्ही पण म्हणजे खूप महान गोष्ट असायची. सगळे एकत्र बघून, कधी कधी तर ज्यांच्याकडे टीव्ही होता आसपासचे लोक येऊन आसपासही बसायचे यायचे. आणि हो, 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 सगळेच हो. बघायचे एकत्र. हो, हो. त्यामुळे एक एकत्रित गोष्टी बघण्याचा जो आनंद होता तो मोठं होताना आपण घेतलेला आहे. बरोबर. आपल्या मुलांना तसं नाहीये. त्यांना त्यांच्या गोष्टी त्यांच्या वेळेत बघायच्या असतात, त्या एकत्र बघायच्या नसतात. काही गोष्टी मग ठरवून आम्ही एकत्र बघतो. काही सिरीज असो किंवा काही फिल्म्स असो त्या आम्ही एकत्र बसून बघतो. पण काही गोष्टी आहेत ज्या आम्ही पण वेगळं बघतो, आम्हाला त्यांच्याबरोबर बघायला विचित्र वाटेल, त्यांनाही आमच्याबरोबर बघायला विचित्र वाटेल. त्यामुळे ह्या गोष्टी आपण पण समजून घेतल्या पाहिजेत. सगळ्याच नवीन गोष्टी वाईट असं जर आपण ठरवलं तर आपला विकासच होणार नाही, माहिती ना, पुढेच जाणार नाही. फक्त एकच काळजी आहे की आपल्याला त्यांना ते जे डेंजर्स आहेत ह्या म्हणजे तांत्रिक युगाचे, त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती त्यांना घ्यायला सांगायची, म्हणजे त्यांच्याच फोनवरून, आणि आपण पण द्यायचा प्रयत्न करायचे. कारण ते खूप भयानक स्केरी जागा आहे ती. ऑल्सो प्रेशर्स, ट्रोलिंग वोलिंग ह्या सगळ्याचं, की बाबा त्याचा परिणाम तुमच्यावर कसा होऊ द्यायचा नाही, ह्याबद्दल जे काय समुपदेशन आहे ते पालक म्हणून तुम्हाला द्यायलाच पाहिजे घरी.